नाना, अरे नाना. काय रे शिरपा, काय काम काढलंय? म्या नाही काढलं, सावकारनं काढलं या. म्हणजे म्हणजे काय नाही, सावकार बोलत आहेत. चला. नाना, किती दिवस झालं पैसे घेऊन? कधी देणार पैसे तू? सावकार, जरा वेळ झालाय, देईन तुमचे पैसे मी. कसं? तूर गेले ऐकायला, आता ज्वारीचं खळ करतो 1-2 दिवसात. हे बघ, तू जवारीचं खळक कर, काय बी कर, पण पैसे कधी देणार आहे ते लवकर सांग. सावकार, थोडी मुदत पाहिजे, देईन मी पैसे तुमचे. हे बघ, 10 दिवसाची मुदत दिली नाही, 10 दिवसात पैसे आले तर तुझी जमीन माझ्या नावावर करावं लागेल. होय सावकार, चालेल. येतो सावकार. कार पांडू नाना 2-3 दिवस झालं दिसलं नाही, कुठे गेलंय? अरे बा, नाना तुरीजवळ हाय. तुरी कायच आहे नव. म्हणलं आधी मॅच होतो, म्हणलं ज्वारीचं खळं करावं, मग नानाला बोलवावं. काय रे पांडू, किती गाड्या होता? म्या असताना तर होत्या बाबा 100-200. आता काय माहित किती आहेत. कार पांडू, किती मिळतील पैक? पैक अरे आधी इकू तर दी, मग बघू पैक्याचं किती मिळतील काय नाही ती. बर, पाणी दे. चमारी हे बघ. का रे बा, काय झालं? पैक संपलं, काय करू, खायला काय नाही म्हणून आलो. पैक संपलं. संपलं. मग काय, तू जा आता. म्या जाऊ होय? हा, तू जा. मग तू कधी येणार? मी उद्या येतो की पोते घेऊन सगळे. असं? मग म्या जाऊ का? जा. सावकाश जा बरं का. हा हा.
ए कोण आहे? आईला ज्ञान बा बरं झालं राव तू पकडला, नाही तर नानाने मला पकडला असतो राव. चल चल पाटा 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 घ्या घ्या, उचला 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 उचला. अरे तर तर लवकर तर घे पटकीने. अरे तर की उचल उचल उचल. हां हां उचल तर 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 तर. हां घे घे. ए धर लवकर धर. अरे बापरे, रक्त. तुझी जमीन माझ्या नावावर करावं लागेल. मामा मला वही पाहिजे, नाहीतर मी शाळेत जाणार नाही. 10 दिवसाची मुदत दिली. राशन संपलं. तुझी जमीन माझ्या नावावर करावं मला लागेल. वही पाहिजे. कधी देणार पैसे तू? पांडू तुला सावकारनं बोलवले, चल लवकर. शिरपा, तुला तर माहिती आहे की काय झालंय ती. सांग सावकारसनी, येतो म्हणाव 2 दिवसांनी. होय लवकर ये पण. ए पांडू 2 दिवस झाले येतो म्हणलं, आता काय झालं? सावकार ओरडत्यात. येतो म्हणाव की सावकारसनी, सांग जरा. ते काय नाही, आत्ताच्या आतात चल तू, चल लवकर. अरे चल की. अरे बाबा चल की. मालक आला बघा पांडू. अरे ये ये पांडू ये. नाना गेल्याच कळालं. नानाने 10 दिवसात पैसे देतो म्हणले होते. बघ बाबा काय करतोस आता. सावकार म्हणजे थोडी मुदत द्या मला. अरे म्हणजे नानाला दिली 10 दिवसाची मुदत, तुला पण देऊ आणखी. ठीक आहे, तुला पण दिली 10 दिवसाची. पण 10 दिवसात नाही पैसे दिले तर 7-12 तयार ठेव, कळलं? बरं पोरं बाळ कसे आहेत तुझे? बरे आहेत की. पोरगी मोठी झाली असेल ना आता? हा, कितवीला आहे? 7वीत आहे. बरं जा तू. मालक 7वीत आहे म्हणजे कनिष्क कवळ आहे. अरे देवा. आई मला पुस्तकाला पैसे दे ना. जा उद्या देते. आई फीस भरायचे. तुला त्याला काय वेगळं सांगू का? उद्या देते म्हणाले कळत नाही का? जा.
करून बसायला. त्या सावकाराचे पैसे द्यायचे आहेत. लेकर फीस मागत होती. बनव भाकरी, शेताकडे जायचंय. बनवते की मग. 1 वर्ष झालं एकच साडी घालती या टायमाला काय पण करा पण मला साडी पाहिजे. तुम्ही सगळे मिळून मारा एकदा मला. पैसे कुठून आणावं? सावकार तर लईच महाग लागले. काय कुठून मार्गच गावना गेलाय. आता तर सगळा मला अंधारच दिसायलाय. आता एकच मार्ग आहे. बाबा 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 काय करताय? खाली उतरा. मग काय करू पोरा? सावकारानं 10 दिवसाची मुदत दिली आहे आणि घरात अन्नाचा कण पण नाही. त्यात हिचं शिक्षण बाकी आहे, तुझं बी शिक्षण बाकी आहे. आणि 10 दिवसात पैका नाही दिला तर? बाबा माझ्या शिक्षणाचं सोडून द्या. तुमच्यासोबत मी दिवस रात्र काम करीन. तुम्ही असले विचार मनात आणू नका. तुम्ही गेलात तर आम्ही कोणाकडे बघायचं? आजोबा होते पण तेही आम्हाला सोडून गेले. तुम्ही असं कराल तर सावकाराचे पैसे कसे फेडणार? छकुलीचं शिक्षण कसं पूर्ण होणार? अरे नाही पोरा, तुम्ही शिक्षण सोडायची काही गरज नाही. मी दिवस रात्र काम करीन आणि त्या सावकाराचे सगळा पैका फेडून टाकीन आणि तुम्हाला काही पण कमी पडू देणार नाही.